मल्हारच्या सेटवर मी एक्सपेक्ट करत होतो की कुठला तरी सिक्वेन्स बघायचा, पण सिक्वेन्स तर ही आहेच. मात्र तुम्ही बघताय देवदत्त किती लहान या मांजरींसोबत खेळतोय. तर त्याबद्दल विचारायचं आहे की जाणून घ्यायचं किती प्रेम आहे प्राण्यांबद्दल. नाही नमस्कार. प्राणी मला खूप आवडतात. लहानपणापासून मी मांजर पाळत आलेलो आहे. माझ्या घरी बरीच मांजरं आहेत. माझ्या पेणच्या घरीसुद्धा मांजरं होती, अलिबागच्या घरीसुद्धा मांजरं आहेत. आत्ताच आत्ताची जी माझ्याकडे मांजरं आहेत ती म्हणजे माझी सर्वात जवळची मैत्रीण म्हणजे माधवी निमकर हिने मला तिच्याकडच्या पर्शियन्स दिलेले आहेत. आणि त्या पर्शियन्सना आता मस्तपैकी किटन्स पिल्लं झालेली आहेत. त्यामुळे सगळ्यांची आम्ही नावंसुद्धा आता ठेवलेली आहेत आणि खूप मस्त आहेत ती. आणि म्हणतात ना की एखादी गोष्ट आपण खूप मिस करत असू तर ती गोष्ट स्वतःहून आपल्याकडे येते. तर मी माझ्या मांजरीनं मिस करत होतो आणि या इथे मी आणि माझी को आर्टिस्ट म्हणजे माझी जवळची मैत्रीण म्हणजे ईशा केसकर बाणाई. तर तिलासुद्धा मांजरांची आवड आहे आणि आम्हाला दोघांचीही आवड बघून कदाचित आमच्या ह्या मनीमाऊ या इथे आल्या आणि तिने तिचं कुटुंब वाढवलेलं या इथे. आणि ही पिल्लं मस्तपैकी सगळीकडे बागडत असतात. आम्ही त्यांना खायला घालतो, त्याच्याशी खेळतो. आणि आम्हीच असं नाही पण आमच्या सेटवरचे प्रत्येकजण ह्या मांजरींबरोबर खेळत असतात किंवा त्यांना खायला घालत असतात. त्यामुळे दोन गोष्टी मला खूप आवडतात, त्या म्हणजे एक झाडं आणि दुसरे म्हणजे प्राणी. प्राण्यांबद्दल असं की त्यांना बोलता येत नाही. आपण म्हणतो ना की प्राणी हे मुके असतात. त्यांना काही लागलं खुपलं तर त्यांना काही बोलता येत नाही, पण आपण ते जाणून घेऊ शकतो. आणि तुझ्या मेकअप रूमच्याच बाहेर हे पिल्लं बागडत असतात हो, नुसती. अरे बापरे! त्या तिकडे आमची मावडी आहे, आमची मोठी मांजर. तर तिला सुद्धा एसी लागतो. त्यामुळे दरवाजा उघडा मिळाला की ती पटकन आतमध्ये शिरते आणि थंड हवेमध्ये वगैरे अशी झोपून असते वगैरे. आता पूर्णतः क्लायमेट असं थंड होत चाललंय म्हणून बाहेर सुद्धा असते. नाहीतर ती बऱ्याच वेळा रूममध्ये असतेच. आणि बस आमचा लंच अवर झाला म्हणजे ताटं वाजायला लागली वगैरे, डबे उघडायचे आवाज आले की लगेच ती येणार. माझ्या आणि ते ईशाच्या किंवा प्रत्येकाच्या अशा पायाशी घोळत बसणार ती, जेणेकरून चला आता मला सुद्धा खायला घाला. आणि प्राण्यांना बघून एक उत्साही तसा येतो, म्हणजे शूटिंगवर एक खेळतं वातावरणही राहत असेल. कधी कधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकेन की जेव्हा आपण थकून भागून आपण घरी जातो आणि घरी एखादं लहान मुलं आपल्या समोर आलं की आपल्याला एकदम हायसं वाटतं, एकदम रिलॅक्स वाटतं. तसंच काहीतरी मांजरांच्या बाबतीत मीन प्राण्यांच्या बाबतीत आहे. आता माझी मांजरंसुद्धा घरी कितीही वाजता मी थकून गेलो तरी समोर दिसली तरी तो थकान आहे ती एकदम दूर होते. मग त्यांच्याशी थोडं खेळत वगैरे बसायचं किंवा पूर्ण शीण जातो आणि नंतर मग परत नॉर्मल. त्यामुळे जे रिलॅक्सेशन आपल्याला मेडिटेशन किंवा जे रिलॅक्सेशन आपल्याला जाप ताप करून मिळतं तेच रिलॅक्सेशन आपल्याला लहान मुलांसारखंच या प्राण्यांना बघून सुद्धा मिळतं. हे छोटे 4 जण आहेत, त्यांची काही नावं वगैरे ठेवली आहेस का? अजून नावं त्यांची ठेवली नाही आहेत. आता त्यांचं नामकरण लवकरच होईल. कारण त्यांचा रंग वेगवेगळा आहे. असे दोन आमचे हे ब्राउनी आहेत. एक आहे वाघासारखे अगदी पट्टे असणारं. दुसरं एक आहे ते ब्लॅक अँड व्हाईट स्पॉटवालं आहे. त्यामुळे आता आम्ही ठरवतो की त्यांची नावं कशी काय काय ठेवायची आहेत ते. नक्कीच. आणि याच इंटरव्ह्यूच्या निमित्तानं प्रेक्षकांना एक वेगळा देवदत्त पाहायला मिळाला. नाही पण खरंच म्हणजे मी जिथे जिथे राहिलेलो आहे म्हणजे पेणला मी सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये राहिलेलो आहे चिंचपाड्याला. तर त्या तिकडे सुद्धा आमच्या फ्लॅटमध्ये म्हणजे मांजर असायचंच. आणि त्यांची नावंसुद्धा अशी बोझो, ब्लॉसम्स, बिंगू, म्हणजे बीवरनं मला शक्यतो नावं ठेवायला आवडायची. त्यामुळे ती मांजरं आणि आमच्या कॉलनीमध्ये किंवा आमच्या बिल्डिंगमध्ये सगळ्यांना माहीत असायची. त्यामुळे आम्ही बाहेर समजा गेलो तरी त्यांच्या खाण्यापिण्याचा काही प्रॉब्लेम नसायचा. त्यांना बिस्किट्स वगैरे आमच्या बिल्डिंगमधले अगदी आवर्जून खायला घालायची. आणि आता मी अलिबागमध्ये राहतो तर त्या तिकडे तर आमचं स्वतःची जागा आहे. आणि त्यामुळे भरपूर झाडं वगैरे आहेत. त्या झाडांमध्ये आमची मांजरं मस्त बागडत असतात. बऱ्याच वेळा असं मला झालेलं आहे की घरी गेल्यानंतर अरे आम्हाला तू येतोयस हे लक्षात येतं. का? तर ते आमच्या मांजरांमुळे. फझी आणि क्लिओ त्या दोघींमुळे. क्या बात आहे देवदत्त. थँक्यू सो मच आमच्याशी बोललास आणि एक प्रेक्षकांना एक वेगळा देवदत्त पाहायला मिळाला. धन्यवाद. पण मी नक्कीच हे सांगू शकेन की प्राण्यांवर खरंच प्रेम करा. व्हिडिओ जर्नलिस्ट संजय रोडेसह प्रेरणा जंगम, जय महाराष्ट्र, मुंबई.